तुम्ही तुमच्या गावासाठी काही केलं नाही तरी चालेल, तुम्ही तुमच्या राज्यासाठी काही केलं नाही तरी चालेल, तुम्ही तुमच्या देशासाठी काही केलं नाही तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या आई बापाचे आदर्श पुत्र बना। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज व्हा। होतील मुलं तुमची, पण त्यासाठी जे 21 वर्षे 11 महिने आणि 6 दिवस जगले त्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली। ती वाचायची कोणत्या वर्षी? 60व्या वर्षी, म्हणजे वैराग्य धारण केल्यानंतर। वय वर्ष 16च्या आतील मुलांना ज्ञानेश्वरी वाचायला द्या, तुमची मुलं संस्कारक्षम घडतील। रोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचायला द्या। काय भगवद्गीतेमध्ये? भगवद्गीता काय आपण इथं सांगितली का भगवद्गीता? का एखाद्या मंगल कार्यालयात भगवद्गीता सांगितली का सभा मंडपामध्ये सांगितली भगवद्गीता? जेव्हा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा आपणा सर्वांचं निमित्त करून कृष्णाने अर्जुनाला सांगितली आणि ती भगवद्गीता वाचायला द्या आपल्या पोरांना। नक्की तुमची मुलं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज होतील। हेच केलंय राजमाता जिजाऊंनी। आपल्या स्वतःच्या पोराला महाभारत सांगितलं, कसं अत्याचारी अन्यायी लोकांचा आपण नायनाट केला पाहिजे यासाठी महाभारत सांगितलं। कसं आदर्श पुत्र बनलं पाहिजे, आदर्श भाऊ बनला पाहिजे, आदर्श पती बनला पाहिजे यासाठी रामायण सांगितलं। महाभारत सांगा, रामायण सांगा, भगवद्गीता वाचायला द्या, ज्ञानेश्वरी वाचायला द्या, शंभू चरित्र वाचायला द्या, शिवचरित्र वाचायला द्या। वाचली तर तुमची मुलं भविष्यामध्ये संस्कारक्षम होतील आणि स्वतःच्या मनगटावरती एक सक्षम नागरिक बनतील। त्यासाठी वाचण्यासाठी पुस्तकं उपलब्ध करून द्या अशी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।